बगळ्यांची माळ फुले. हळदणकर चला. हो आलो. चला मुलांनो, आज इथेच थांबूया. आवरून ठेवा. वाह वाह. आपल्याला डायबिटीस आहे हो की नाही? 12 वाजताच जेवा असं आपल्याला सांगितलंय की नाही डॉक्टरांनी? 1 वाजता क्लास संपतो. 1 तासाने काही फरक पडत नाही. तुम्हाला कशातच फरक पडत नाही. आपली स्वरा आता सेलिब्रिटी झाली आहे. मुंबईवर जाहिराती लागले आहेत. आता या 100-200च्या शिकवण्या घेताना त्या बंद करा आणि चांगला मोठा हॉल घेऊन 30-40 हजाराची फी अशी तणकून घ्या. स्वरा निवेदक आहे. हे जे काही यश आहे ना ते तिचं आहे. तिचा बाप म्हणून मी माझं रुटीन कशाला बदलू? ब्रह्मदेव सुद्धा ना हात टेकेल तुम्हाला समजावताना. अहो जरा काळाबरोबर चला. हल्ली पोरं सेलिब्रिटी झाली ना की त्यांच्या आई वडिलांना सुद्धा खूप डिमांड येते. नाहीतरी आपल्या क्लासचं नाव काय आहे? स्वरालय. तर मग स्वराचा एखादा फोटो लावून अशी फी वाढवा ना हो. हे जे काही तुझ्या डोक्यात येतं ना कमल, ते कुठून येतं ग? म्हणजे समजा स्वरा उद्या पायलट झाली असती तर मी विमानात क्लासेस घ्यावे असंही वाटलं असतं ना तुला? जेव्हा पटपट साखर सांभाळा स्वतःची. चायला जेव्हापासून या न्यूजपेपरवाल्यांना हो म्हणाले ना म्हणजे प्रायव्हसीची बँड वाजली. पूर्वी कसे रिक्षा ट्रेन बस कुठेही फिरा काही फरक पडत नव्हता. सगळे माझं कौतुक करायचे आई आणि त्यांना माहीतच नसायचं की त्यांच्या बाजूला मी बसले. आता साधी पाणीपुरी खायची सुद्धा सोय नाही ना कोणाबरोबर निवांत बसायची. तू कोणाबरोबर निवांत बोलत बसलेली असतेस? हा माणूस एकटाच निवांतपणे बसू शकतो आणि आपल्याशीच बोलूही शकतो. थँक्स बाबा. एक मिनिट आधी मला सांग, हे जे तू काम करतेस त्याचे तुला वेगळे पैसे मिळणार आहेत का? का पगारातच लाटायचे आहेत या लष्करच्या भाकऱ्या? अरे हो, मिळाले तर चांगलेच आहेत ना. म्हणजे हिच्या लग्नासाठी वेगळे ठेवता येतील. हो बाबा तुम्हाला किती वेळा सांगितले मला अजिबात म्हणजे अजिबात लग्न करायचं नाहीये. मला माझी प्रायव्हसी आवडते. मला माझं स्वातंत्र्य हवंय. मी लग्न बिग्न नाही निभावू शकणार. बरं मला मुलं आवडतात पण मला मूल नकोय. माझ्यात आईपणच नाहीये बाबा. मला स्वातंत्र्य हवंय. अगं हो हो काय गाई आहे. आणि तसंही लग्न करून आम्ही काय साध्य केलंय? लग्नाचा बँड गेला आणि घरात 24 तास बाजा आला होय की नाही हळदणकर? पुरुषांचे डोळे कायम एकसारखेच. आई बाबा तुझ्याकडे एवढीही डोळेझाक करत नाहीत अगं. तरी अजून तिने पैशाचा विषय कसा काढला नाही देव जाणे. सवालदणकर तब्येत बरी आहे ना? काय स्वरा, असं नुसतं दार उघडलं ना तर सुरू होतो समाज. टाळता येत नाही. कितीही टाळायचं म्हटलं ना तरी सुद्धा ते येतात ना वर्गणी मागायला, तसा येतो समाज जाब विचारायला. मरतो समाज. मला सांग स्वरा, तू एकटीने राहण्याचा जो निर्णय घेतलायस याचा अर्थ सगळा खर्च तुलाच करावा लागणार. मग माझं काय म्हणणं आहे, तू इथेच राहा ना, म्हणजे तेवढे पैसे वाचतील. नाही आई, नाही मला जे पहिल्यापासून स्वतंत्र राहायचं होतं, लिव्ह इन त्यातली एक पायरी होती. लिव्ह इनमध्ये असलं की कसं कोणी कोणावर कसलंच बंधन घालत नाही. लग्नात घालतात तशी. पण माझा जीव तिथेही घुसमटला. याचा अर्थ माझा पिंडच एकल स्वभावाचा आहे. खरंच मला ना माझ्यावरचं बंधन असं हवेत सुद्धा जाणवतं. पण अभय काय वाईट मुलगा नाही आहे. पण सज्जनांचा नाकर्तेपणा हा दुष्टांच्या कारवांपेक्षा भयंकर असतो. दुष्टांमध्ये शत्रू सरळ ओळखता येतो, पण सज्जनांचं काय? वार कुठून करायचं तेच कळत नाही. तर्काने जगणं सोपं नसतं आणि अभयसारख्याला तर अजिबात नाही. प्रेमाची ना एक स्वतःची ताकद असते स्वरा. नुसत्या तर्कावर नाही चालत. बुद्धी हरते
बुद्धीला स्वतःच्या काही लिमिटेशन्स असतात. मला सांग ना, प्रेम नसतं तर नुसत्या तर्कावर या बाई आणि मी आमचा संसार टिकला असता का? माझ्यावर कशाला कसरताय उगा? स्वरा, मी इथे खमकी आहे ना म्हणून आमचा संसार निभावलाय हा. पण तू मात्र अगदी मुद्द्याचं बोलली आहेस हा. काय? सज्जनांना पेळणं महाकर्म कठीण. असो. मला सांग, तू तुझ्या वेगळं राहण्याच्या निर्णयावर ठाम आहेस? हो, मला खऱ्या अर्थाने स्वतंत्र राहायचंय, जे माझं मूळ स्वप्न आहे. आणि अशी मी घरी आले ना तर मला परित्यक्त्या बाईसारखं फिलिंग येतं. आ, आई बाबा नसतील किंवा सोबत पुरुष नसेल तर बाईला जगायचा हक्कच नाही असा मेसेज जातो. मेसेज कोणाचा आणि कोणाला? काय कठीण कठीण बोलायला लागली हो ही. रेडिओवर बरं सगळं सोपं सोपं बोलतेस. आई, ती माझी नोकरी आहे आणि हे माझं आयुष्य आहे. बरं, खर्च आणि उत्पन्न याचा मेळ नीट घालून बघितलंयस का? उगा मुचमुच करू नको बरं. तुला हवी तशी आणि हवी तिथे राहा, माझी काही हरकत नाही. आला कमलबाईंचा सूर बरोबर समेवर आला. अगं ठीक आहे,